विधानसभा निवडणुकीतील दणदणीत विजयानंतर भारतीय जनता पक्षाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे। गत 2.5 वर्षांपासून राज्यातील अनेक निवडणुका रखडल्या असून राजकीय पक्षांना 22 जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकांवरील सुनावणीची प्रतीक्षा आहे। मात्र प्रत्यक्षात 4 जानेवारी रोजीच सुनावणी होण्याची शक्यता असून 3 महिन्यात निवडणुका व्हायला हव्यात असा प्रयत्न असल्याचे वक्तव्य करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निवडणुकांबाबत संकेतच दिले आहेत। नागपुरात भाजप कार्यकर्त्यांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी फडणवीस यांनी मन की बात मांडली। विधानसभेतील विजयामुळे कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे आणि भाजपासाठी फेव्हरेबल वातावरण आहे, त्यामुळे याचा फायदा उचलून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजयाचे पक्षाकडून नियोजन सुरू करण्यात आले आहे। या दृष्टीनेच नवनियुक्त मंत्री आणि आमदार यांच्या उपस्थितीत नागपुरात कार्यकर्त्यांच्या सदस्य नोंदणी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। या फडणवीस बोलत होते। विधानसभेतील विजयामुळे सरकार, लोकप्रतिनिधी आणि पक्षावरील जबाबदारी वाढली आहे। सर्वांनी जबाबदारीने वागणे अपेक्षित आहे। सरकार व जनतेदरम्यान संघटनेमार्फत समन्वय राहावा असा भर राहणार आहे। तिघांमध्येही योग्य समन्वय असला तर काय होऊ शकते हे विधानसभेतील निकालांवरून समोर आले आहे। भाजपचे कार्यकर्ते निवडणुकीत अक्षरशः जादूगारच झाले होते असे प्रतिपादन फडणवीस यांनी केले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।